ताज्या घडामोडींसाठी आरके न्यूजच्या YouTube चॅनेलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका। मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेत पुढे काय होणार आहे याची झलक तुम्ही नक्कीच उत्सुकतेने वाचली। आता मालिकेच्या पुढील भागांमध्ये काय घडतंय याबद्दल बोलायचं झाल्यास, नंदिनी आनंद निवासला जाण्यासाठी रस्त्यावर रिक्षा शोधत असताना मानिनीला याची माहिती मिळते। त्यामुळे मानिनी लगेच जीवाला नंदिनीला सोडायला पाठवते। नंदिनी रस्त्यावर उभी असताना दीपक रिक्षाचालकाच्या वेशात तिथे येतो आणि नंदिनी त्याच्या रिक्षात बसते। पण त्याच क्षणी जीवा तिथे पोहोचतो आणि नंदिनीला रिक्षातून उतरण्यास सांगतो। जीवाला पाहून नंदिनी लगेच रिक्षातून उतरते आणि त्याच्या बाईकवर बसून आनंद निवासच्या दिशेने जाते। या परिस्थितीत जीवा आणि नंदिनीची छान बाईक राईड होते, पण दीपकचा डाव मात्र फसतो। दीपक रागात रिक्षातून उतरतो आणि आपली नकली दाढी मिशा काढून वैतागतो। तो मनातल्या मनात बोलतो, आज तू या जीवामुळे वाचलीस, पण पुढे कशी वाचतेस बघतोच। जर तू माझी झाली नाहीस तर मी तुला कोणाचीच होऊ देणार नाही। उद्याचा दिवस तुझा शेवटचा दिवस असेल। अशा प्रकारे दीपक नंदिनीबद्दलचा आपला भयंकर राग व्यक्त करतो। दुसरीकडे देशमुख कुटुंबात पार्थ, काव्या आणि नंदिनी जीवा यांच्या लग्नाच्या पहिल्या महिन्याच्या वर्धापन दिनाचे सेलिब्रेशन करण्याची तयारी सुरू असते। पण याची कल्पना काव्या आणि जीवाला नसते। नंदिनी जेव्हा पार्थसोबत फोनवर बोलत असते तेव्हा ती म्हणते की आपण या सेलिब्रेशनबद्दल जीवा आणि काव्याला सांगायला हवे, त्यांना अंधारात ठेवणं योग्य नाही। त्यानंतर पार्थ हा जीवाला बोलावण्यासाठी घरी निरोप पाठवतो। जीवा जेव्हा ऑफिसमध्ये येतो तेव्हा पार्थ त्याला विचारतो, तुझं आणि काव्याचं काय चाललंय? हे ऐकून जीवा खूप घाबरतो। त्याला वाटतं की पार्थला त्यांच्या नात्याबद्दल काहीतरी समजलं आहे। 1 मंथ अॅनिव्हर्सरी सेलिब्रेशनमध्ये नंदिनी आणि जीवा एकत्र केक कापतात। त्यानंतर जेव्हा पार्थ आणि काव्या केक कापायला लागतात तेव्हा काव्याचा चेहरा मात्र उतरलेला असतो। तिला हे सगळं करताना अजिबात बरं वाटत नसतं। पार्थला केक भरवताना काव्या खूप वेळ घेते। हे पाहून वसुंधरा आत्या तिला म्हणते, अगं लवकर कर ना, आम्हाला सुद्धा केक खायचाय, आम्ही केव्हापासून वाट बघतोय। वसू आत्याच्या बोलण्यामुळे काव्याला खूप राग येतो आणि ती जबरदस्तीने त्यांना केक भरवत म्हणते, केक खायचा आहे ना तुम्हाला? हा घ्या केक आणि खा। काव्याच्या या वागण्यामुळे नंदिनी तिला वसू आत्याची आणि पार्थची माफी मागायला सांगते। तेव्हा काव्या नंदिनीवर ओरडते आणि म्हणते, पार्थ माझा नवरा आहे, त्यामुळे काय करायचं हे आम्ही आमचं बघून घेऊ। नकळतपणे काव्याने पार्थवर नवरा म्हणून हक्क दाखवलेला असतो, ज्यामुळे पार्थ आणि नंदिनीला आनंद होतो। पण काव्याच्या तोंडून हे ऐकून जीवाचा चेहरा मात्र पडतो। आता पुढे या मालिकेत काय ट्विस्ट येतात हे पाहणं खरंच मनोरंजक असेल। तुम्ही ही मालिका नियमित बघता का? तुम्हाला ही मालिका कशी वाटते हे कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच अपडेट्ससाठी चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। गोकुळ सोबत गोकुल डेरीतनी रांगा रांगातनी किटल्या किटल्यातनी दूध हाय भारीच ग भारीच ग भारीच ग। दूध भारी फॅट भारी SNFB भारी ही किमया फर्टिमिन प्लस ची सारी। गोकुळच्या महालक्ष्मी पशुखाद्य कारखान्यानं आपल्या दूध उत्पादकांसाठी नव्यानं उपलब्ध केलेलं सीवीड युक्त मिनरल मिक्सचर फर्टिमिन प्लस। दुधाला रेट वर्षाला वेद, आपल्या डेअरीतून आजच आणा फर्टिमिन प्लस।